हॅलो गाईज, वेलकम टू कोकणची आदित्य. मी फायनली माझ्या गावाला आली आहे. का इकडं मस्त थंड वातावरण आहे आणि मी तुम्हाला माझं गाव दाखवेन. मी पटकन आंघोळ करून घेते, मग आपण माझं गाव बघूया. गाईज फायनली माझी आंघोळ झालेली. आता पटकन मी रेडी होते कारण मला सगळ्या मंदिरात जायचं. गाईज इकडे आमची छकुली चपाती बनवते. फायनली मी रेडी झालेली. आता आम्ही आमच्या खालच्या देवाच्या घरात जातोय, तर भेटूया पुढे. तर गाईज असं आहे माझं खालचं घर. इथून पुढे धरण बांधलेलं आहे. हे आमचं खालचं घर आहे. आता आम्ही आलो आमच्या घराच्या मागे देवांचं स्थान आहे, तिकडे तिथे पूजा वगैरे करू आणि मग पुढे पालखीच्या इकडे जायला. हे इकडे आमचं धरण आहे. त्याच्या मागचा व्ह्यू आहे पूर्ण. इकडे देवांचे सगळे स्थान आहेत. देवांना पाय पडून झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या पालखीच्या इकडे. तर तिकडे मी तुम्हाला दाखवते सगळं कसं आहे. मी आज साडी घालणार होती पण मी आज ड्रेस घातला. तर गाईज आता आम्ही आलो आहे आमच्या नवलाई देवीच्या मंदिरात. हे आहे सोमेश्वरांचं मंदिर. पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. आता आलो ओळखीच्यांच्या घरी पालखी करायला. सालाबाची ओटी बदले मान्य करून घे. या ओटीबद्दल काय तू करायला ठेवू नको. मी आता आलेली आमच्या ग्रामदेवताच्या रवळनाथाच्या मंदिरात. तर मी रवळनाथाचं मंदिर तुम्हाला दाखवते आणि खूप छानपैकी आमच्या रवळनाथाची पालखी असते आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली पालखी नंबरवर आहे ती आमची रवळ. बघत जा. आणि आता आमची 4 वाजता आहे रवळनाथ आणि नवलाई देवीची भेट. मी ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते. तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि खूप प्रेम करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. आता आम्ही इकडून जाणार आहोत. आता किती वाजले? 3:24. तर आता आम्ही 5 वाजेपर्यंत जाऊ. पालखीची भेट आहे तिकडे आणि संध्याकाळी आमच्या इकडे होळी आहे आणि आम्ही गेलो तर शाळेत भैरीच्या मंदिरात पण जाऊ रात्री. ही आमच्या इकडची सगळ्यात मोठी शाळा मुकुल महाविद्यालय. आता पेप्सी खाते. दाखवा बाबा, पेप्सी दाखवा. आमच्या रत्नागिरीमध्ये पण मिल्कशेक मिळतं, सगळं मिळतं. तर गाईज आता आम्ही जातोय पालखीच्या भेटीला. तर मी तुम्हाला पुढे दाखवते. व्ह्यू बघा माझ्या गावाच्या खालच्या रोडवरून. इकडे समुद्र आहे मस्त. थोडं फ्रेश वगैरे होतं आणि माझी तब्येत खूप बरं नाही वाटत. मला बरं नाही वाटत काय माहिती का. थोडा वेळ झोपते आणि मग नंतर आपण बघू. मी कुठे गेली तर जाईन, नाही तर मी गपचूप घरी झोपून. मला आता बरं नाही वाटत. ते उलटीसारखं व्हायला लागेल आणि आता होळी पण पेटवूया आपण. त्याच्यानंतर बघून पुढे गेली तर जाईल. तर आज आमच्याकडे आहे चिंबोरी. पेटवायची तयारी चालू आहे. आमच्या रवळला देवाचा सोन्याचा बोल पुढं काय बसलाय माझा. बोल पुढं काय. बोल पुढं. सर्वेश गाईज आता झालेली आहे होळी पेटवून. माझं तोंड बघा कसं दिसतंय. घाण असं दिसतं गावचं घर. एक कुत्रा पण नसतो. आमचा शेफ कालवा बनवतोय. सेजल आहे ही वाटप काढते. गाईज शेफ जेवायला बसलेत जे फॅमिली सोबत. मी आता आलेली खेळी बघायला रात्री सगळ्यांच्या वाडीमध्ये. एक नंबर. मी तुम्हाला दाखवते. आमच्या घरचे मेंबर पण 2 होते. ते मी उद्याच्या व्लॉगमध्ये पोस्ट करीन.
जेवली आहे, आता मी झोपते आणि मी उद्या सकाळी माझ्या गावाला 2-2 होईल. मी तुम्हाला 2 होईल उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते. तर तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर आणि खूप सारे प्रेम द्या. बाय.